त्यातच 380 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो इतिहास लिहिला गेला, केवळ तो लिहिला नाही तर आजही सह्याद्रीच्या दगडांमध्ये अगदी कोरीव अक्षरांमध्ये घोड्यांच्या टाचांनी आजही तो इतिहास आपण जपतो, पाहतो, अनुभवतो। ते इतिहासाला ज्यानं स्वर्ण अक्षरांमध्ये लिहून ठेवलं आणि तुमच्या आमच्या मनातील स्वाभिमान ज्यानं जागरूक केला, त्या जगातल्या सर्वोत्तम राजांच्या सर्व आठवणी ज्या आहेत ते एकाच ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि म्हणून त्या राजांना आपण अभिवादन करू। चलूया मैदानाच्या दिशेनं। कौशिक पाटील पहिला गोलंदाज, 66 धावांचं टार्गेट। पहिला बॉल इनसाइड आउट, पॉइंटच्या डोक्याच्या वरून ब्लास्ट केलाय, गोळीच्या वेगाने निघालाय, पहिला चौकार। आम्ही चुकूनही कोणाच्या मुंगीच्या वाट्याला जात नाही, परंतु आमच्या वाटेवर कोणी आला तर त्याला छाटल्याशिवाय आम्ही सोडत नाही। आमच्या अग्रयांची ओळख आहे। यावेळेस बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय, अफलातून फटकेबाजी। धावांचं लक्ष्य असताना मात्र पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूला आपण पाहिलं, पहिला चौकार आला पॉइंटच्या डोक्याच्या वरून, दुसरा चौकार आला लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून। म्हणजे अगदी 360 मध्ये हा फलंदाज इन्फॉर्म आहे। त्याला आपण पाहिलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा केल्यात, गोलंदाजी केली आहे, क्षेत्ररक्षण केलंय आणि ऐन वेळी अगदी पराभूत झालेला सामना देखील या खेळाडूनं जिंकून देखील दाखवलाय। पुढचा बॉल यार्क करण्याचा प्रयत्न, हलक्या हातानं पुश केले, सिंगल या ठिकाणी क्विक घेतली आहे। एका धावेनं धावसंख्या आपण बघतोय 9 धावा धाव फलकावर लागल्या जातील। सहासष्ट धावांचं टार्गेट, 27 चेंडू, 57 धावांचं लक्ष्य या ठिकाणी शिल्लक असेल। तिसाई मोरवाई 11 बोरखार, विपक्ष वैशाली स्पोर्ट्स सोनारी। आज हा अतिशय महत्वपूर्ण सामना, तर फायनल मध्ये आपण पाहिलं बेंडकर संघ पोहोचलाय। खरं तर ज्यांच्या संघामध्ये जर आपण डोकावलं ना तर कुठेही स्टारकास्ट खेळाडूंची यादी आपल्याला पाहायला मिळणार नाही, मोठा खेळाडू नाही। पण बेंडकर संघानं दाखवलं की क्रिकेटमध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, ज्याचा दिवस ना तो त्याचा दिवस। आज मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव बेंडकर संघानं तमाम क्रिकेट विश्वाला दिलं की आमच्या संघामध्ये मोठी नावं नव्हती, पण आमच्याकडे टॅलेंट होतं, आमच्याकडे जिद्द होती, आमच्याकडे आत्मविश्वास होता आणि आमची वेळ देखील होती। आणि त्याच वेळेनं बेंडकर संघाला मात्र आज फायनल पर्यंत आणून ठेवलंय। आज बोरखार संघाला सपोर्ट करण्यासाठी अगदी 200 ते 250 लोकांचा ताफा या ठिकाणी उपस्थित आहे। यावेळी चांगला फटका, स्ट्रेट टू द बॉलर, साइड स्क्रीनच्या दिशेने जातोय, खेळाडू उपस्थित, चांगला प्रयत्न केलाय, 2 धावा पूर्ण केल्या आहेत, तिसऱ्या धावासाठी देखील पलटले जातील। आणि यावेळेस मात्र दोन धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्यात। यावेळेस ड्रोन व्ह्यू आपण कव्हर करू। इथे मात्र बरेच युट्यूबर आहेत, बरेच रील स्टार्स आहेत, सगळ्यांचं आपण स्वागत करू। पुढचा बॉल चांगला बॉल आहे, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित, चांगल्या पद्धतीने स्टिअर केला, मेरिट नुसार फलंदाजी होते। ही एक जमेची बाजू आहे। ज्यावेळेस आपण फलंदाजी करतो ना सर, त्यावेळेस गोलंदाजाने टाकलेले चेंडू, मग बऱ्याच अंशी क्रिकेट खेळाडूंचा एक मोह असतो, ऑफ साइडचे चेंडू देखील जर प्रॅक्टिस नसले ना तर लेग साइडला खेळण्याचा मोह आवडतात आणि तिथे बॉल डॉट होतात। पण इथे पाहिलं तर दोन्ही खेळाडूंना पहिला बॉल पॉइंटला आला, दुसरा बॉल लॉंग ऑफला आला, तिसरा बॉल आपण पाहतो लॉंग ऑनच्या दिशेनं। चांगली फलंदाजी एकंदर त्यांना केली। यावेळेस स्लोवर फुल टॉस हवेत आहे, नो बॉल, बिमर आलाय, इथे दंडित केले गोलंदाजाला, धावचीची संधी, इथे धोका होईल का? वाचलाय इथे थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल, अगदी फर्स्ट रिव्ह्यू अंमलात आणला जाईल।
कॅप्टन संदीप पाटीलनं हा रिव्ह्यू वापरलाय. एकच रिव्ह्यू आपण देतोय आणि त्याचा वापर या ठिकाणी केला जातोय आणि सांगितलं जात आहे इट इज अ नो बॉल. अगदी ज्यावेळेस चेंडू सोडला उंची होती, ज्यावेळेस चेंडू खेळून काढला तेव्हा देखील चेंडू कमरेच्या वरच होता. आता इथे मात्र सोनारी संघाला आणखी एक धोका आहे की आपल्याकडे असणारा एक रिव्ह्यू या ठिकाणी संपला जातोय. आता मात्र अनलिमिटेड जे रिव्ह्यू असतात त्याचा वापर पंचांकडे आहे आणि ते पंच निश्चितपणे त्यांना वाटेल तेव्हा त्याचा वापर नक्कीच करू शकतात. अगदी काही सेकंदात निर्णय या ठिकाणी देणारी क्लॅरिटी, 24 लाईव्ह इव्हेंट्स, टीम वर्क, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हाला जर संकलन आवडलं ना तर त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यावेळी चांगला फटका डीप फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून काढलाय. वन बाउन्स वर द रो चौकार पाहायला मिळतोय. 190 विधानसभेचे सन्माननीय माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय श्री मनोहर शेठ भोई साहेबांचे या ठिकाणी आमदाराचे पद, पण तरीही प्रत्येकाच्या मनात सन्माननीय मनोहर शेठ भोई साहेबांचं नाव त्यांच्या समेत आपण बघतोय. शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय आदरणीय संतोषदादा ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मान्यवरांचं एकदा जोरदार जोरदार टाळ्यांनी आपण मंचकावर स्वागत करून चलूया मैदानाच्या दिशेनं. आज मात्र हा एक सुपर डुपर सामना पाहायला मिळतोय. आपण अतिथी कक्षामध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं शब्दरूपी सुमनानं मनापासून स्वागत करू. नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल धनेश कामोटकर, एक प्रतिभाशाली अनुभवी गोलंदाज. डावे उजवं कॉम्बिनेशन. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल. दबाव असतो गोलंदाजावर. जेव्हा पहिला गोलंदाज 20 धावांचं षटक टाकतो ना तेव्हा मात्र येणाऱ्या गोलंदाजांना विचार करावा लागतो की असं पण कशा पद्धतीनं कमबॅक करू शकतो. पण क्रिकेटच्या पटलावर कमबॅक करण्याची कला म्हणजे तुमची जिद्द आहे आणि जेवढी मोठी जिद्द ना, इच्छाशक्ती ना, तेवढा तुम्हाला यश मिळतं. यावेळेस आडव्या हातानं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलचा खेळ झालाय. धनेश विरुद्ध आपण पाहतोय साजन मोकल यांच्यामध्ये ही लढत आहे. यांच्यामध्ये बॅटल सुरू आहे. सन्माननीय कमलाकर पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा सामना प्रेक्षणीय होणार यात ती मात्र शंका नाहीये. तर दोन्ही संघ अगदी प्रबळ दावेदार आहेत. त्यांना दाखवलंय त्यांच्यामध्ये असणारी क्षमता, त्यांच्यामध्ये असणारी ऊर्जा आपण पाहिली आहे. यावेळेस पहा अगदी यावेळेस बॅटला बॉल ब्रश झालाय का, अपील केलंय. इथे मात्र पंचांचा बोट गेल्या आभाळाकडे. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. व्यंगचित्रातून घराघरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरेंचे विचार गेले आणि तिथून प्रत्येक मराठी माणसाला न्याय हक्क प्रस्थापित करण्यासाठी मुंबईच्या या माझ्या मुंबईच्या या कोणाकोणातून ज्यानं एक प्रवास सुरू केला आणि तिथून आज गाव तिथे शाखा आणि घर तिथे प्रत्येक शिवसैनिक असलाच पाहिजे हे बाळासाहेबांचे विचार होते. आणि त्याच बाळासाहेबांच्या विचारांचा एक मर्द मावळा आजही त्यांचे विचार घेऊन 190 विधानसभा आणि रायगडचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सन्माननीय मनोहर शेठ भोई साहेब यांना एक मानाचा फेटा या ठिकाणी परिधान केला जातो आहे. डीजे मॅडीसाठी सुरेश पाटील नवीन शेवा यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची धनराशी या ठिकाणी आलेली आहे. काय येऊ नये समय सूचकता दाखवणारा एकमेव क्रिकेटच्या क्षेत्रातला हा डीजे मास्टर आहे. यावेळी चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय धनेश कामोटकर. चांगल्या टप्प्यावर चांगली लाईन लेत त्याच्या पाहिली आणि
आज मात्र पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय. त्याच्या पाठीमागे गोलंदाज आहे आणि स्टंपच्या पाठीमागे मास्टर माइंड कॅप्टन संदीप पाटील अर्थातच पप्पू आहे. त्याच्याकडे जिद्द आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे डोकं आहे आणि त्या डोक्याचा तो वापर नक्कीच करतोय. इथे मात्र कमबॅक केलंय. पुढचा बॉल यावेळी विसाड आउट खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. खेळाडू पकडला जाईल. आणखी एक विकेट, आणखी एक धक्का लागेल. चांगली गोलंदाजी धनेश याच्या माध्यमातून. आपण जर धनेशचा स्पेल पाहिला ना सर, तर आतापर्यंत त्याच्या कोट्यातील 5 चेंडू त्यानं रिलीज केलेत, एकच धाव खर्च केली आहे आणि फक्त 2 विकेट देखील त्यानं प्राप्त केल्या. जी धाव आली आहे ना ती देखील वाईट स्वरूपात आली आहे. तर धनेशनं मी म्हणेन की चांगलं कमबॅक करून दाखवलंय. चालू सामन्यामध्ये 66 धावा करायच्या आहेत. तिसाई मरुवाई बोरखार संघाला राहिले 19 चेंडू. विजयाचं लक्ष 46 धावांचं. अगदी धाकधूक वाढतेय, कारण आपण आपल्या खेळाडूच्या पाठीमागे असतो, आपण आपल्या गावाच्या पाठीमागे असतो, त्याच्या पाठीमागे शेकडो समर्थक आणि उरण प्रीमियर लीगचं टायटल जिंकण्याचं स्वप्न आहे. यावेळेस मोठा फटका, लाफ्टिंग हिट हवेत आहे. खेळाडू उपस्थित आणि आली विकेट. धनेश कामोटकरनं अर्धा संघ या ठिकाणी डिवचलाय, तोडलाय, फोडलाय. सन्माननीय उपाध्यक्ष तदनंतर शाखा प्रमुख सन्माननीय सदाशिव पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर या. जरी नसा आमुच्या उधळण होईल भगव्या रक्ताची, फाडली जरी छाती आमुची, मूर्ती दिसेल फक्त बाळासाहेबांची. हे बाळासाहेबांचे विचार. आणि आता मात्र मंचकावर सर्व शिवसेनेचे शिलेदार आपण या ठिकाणी पाहतोय. खर तर त्यांच्या उपस्थितीनं आज मात्र हे भगवं वादळ या मैदानावर आलंय. या सर्व भगव्या वादळाच्या शिलेदारांचं आपण उरण प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये मनापासून स्वागत करतोय. 20 धावा, 2 षटकं, 3 गडी बाद झालेत. चांगलं षटक या ठिकाणी मी म्हणेन की टाकलंय. एकच धाव दिली आहे धनेश कामोटकरनं. षटक आवडलं असेल तर धनेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इथे कमबॅक केलंय. 18 चेंडू आता करायचे आहेत. 46 धावा, 15.33 गतीनं तुम्हाला आता प्रत्येक षटकामागे धावा करायच्या आहेत. फलंदाजांवर जबाबदारी आहे. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र स्विच हिट. काय घडतंय सामन्यामध्ये? मागच्या सामन्याच्या तुलनेमध्ये या सामन्यात बऱ्याच वाईट गोष्टी फलंदाजांकडे घडत आहेत. चुका होत आहेत, धावा होत नाहीत, परंतु धावा कराव्या लागतील. यावेळेस इनसाइड आउट फटका लंगपच्या डोक्याच्या वरून जातोय. ह्यूज हँडसम फॅब्युलस स्ट्रोक. 6 धावा. षटकारानं सामन्याचं थोडस गणित बदलवलंय. आपण ड्रोन व्ह्यू पाहू शकतोय. काय जबरदस्त कोटनाक्याचं मैदान आहे. RS कोटनाका संघानं हे मैदान कैक वर्ष सांभाळलं, पण यावर्षी मी म्हणेन की सन्माननीय आयोजक असतील त्यानं केलेली जी मेहनत आहे, या मैदानावर असणारे विद्युत तारांचे पोल आहेत ते आता सीमारेषेच्या बाहेर गेलेत. ही खास गोष्ट. यावेळेस स्ट्रेट टू द बॉलर, डोक्याच्या वरून खेळून काढलाय.
एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. सिंगल धाव या ठिकाणी कन्वर्ट झाली आहे. सिंगल धावेनं तब्बल धावसंख्या आपण बघतोय 27 धावा धाव फलकावर लागल्या जातील. 8 चेंडूमध्ये 22 धावा रोहित घरच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. सन्माननीय सुनील नारायण पाटील यांना मी विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या. मागील 7 दिवस त्यांनी त्यांच्या गोडाऊन मध्ये इथे लागणाऱ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सांभाळून ठेवलेल्या आहेत. त्यांचा मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. यावेळेस बॅटचा फ्लो अगदी वेगानं होता परंतु पंचांचा इशारा आला. इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या आपण बघतोय तब्बल 28 धावा. येणारी 15 चेंडू 38 धावांचं लक्ष या ठिकाणी शिल्लक असेल. सामना अजून संपलेला नाहीये मित्रांनो. इथे जोपर्यंत रोहित आहे ना तोपर्यंत तुम्हाला हिट बघायला भेटेल. तर त्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे, त्याच्याकडे तेवढी ताकद आहे, नजाकत आहे, त्याच्याकडे तेवढा संयम देखील आहे. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक केलंय अलंकार घरत. यावेळेस चांगलं कमबॅक करतोय. षटकार खाल्ल्यानंतर तुम्ही जर डॉट बॉल करत असाल तर मी म्हणेन की उलट प्रेशर तुम्ही फलंदाजांवर टाकण्यामध्ये यश संपादित करत आहात. यावेळेस अपीला पंचांचा बोट येणारा भावाकडे. आणखी एक विकेट या ठिकाणी पडली जाईल. आणखी एक धक्का लागणार. सळसळणारी मशाल आता विझली आहे. कारण महाराष्ट्राची मातोश्री गच्च डोळे मिटून निजलेली आहे. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. सत्ता हाती नसताना देखील दिल्लीपर्यंत दबदबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या आज आसमाना मुबाय. कारण बाळासाहेब तुमच्यामुळेच मराठी माणूस मुंबईमध्ये ताठ मानेने उभा आहे. बाळासाहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची आपण मानवंदना या ठिकाणी त्यांना समर्पित करूयात. सामन्याकडे आपण जर कटाक्षी टाकला ना तर 13 चेंडू 38 धावा. अगदी सामना होता कुठे, आलाय कुठे, जाईल कुठे आणि संपणार कुठे हा प्रश्न मनामध्ये आहे. इथे अपील केलं जाईल. अगदी फुटवर पडलेला बॉल. षटक संपलं जात आहे. ड्रिंक्स ब्रेक यावेळेस घेतला जाईल. इथे मधल्या काळामध्ये तुम्ही चर्चा करू शकता, रणनीती बांधू शकता. अगदी आपण बघतो की एकमेकास सहाय्य करू धर्व अवघेची सुपंत. कुठलीही गोष्ट सहज शक्य होत नाही. त्याच्या पाठीमागे छोट्या मोठ्या थोरांचे सगळ्यांचे आशीर्वाद, सहायता, सहकार्य सगळं काही लागतं. त्यापैकी आमच्या करंजा गावचे स्कोरर परेश म्हात्रे यांना गुणलेखक म्हणून या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. त्यांचं या ठिकाणी आपण मनापासून कौतुक करूया. आणि आपल्या मंचकावर आपण बघतोय आयवा कॅच 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि इथे मात्र आयोजकांच्या वतीनं एक गिफ्ट दिलं जात आहे. आमचे गुणलेखक परेश यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो आहे. अंतराळामध्ये आपण बघतोय की थोडासा चर्चेसाठी वेळ आहे आणि तो गरजेचा आहे. कारण संकटामध्ये आला आहे संघ. तुम्हाला 19च्या सरासरीनं पुढची 2 षटकं खेळून काढायची आहेत. 12 चेंडूमध्ये 38 धावा शक्य आहेत पण अशक्य देखील म्हणता येणार नाहीत. यावेळेस आपण चलूया मंचकावर आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. चलो मंचकावर उपस्थित मान्यवर. खरं तर शिवसेना संपली असे बोलणारे बरेच आहेत परंतु शिवसेनेचा शेवटपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये असणारा निष्ठावंत शिवसैनिक आहे. तोपर्यंत शिवसेना कधी संपू शकत नाही. पण बाळासाहेबांचे विचार
केवळ आपल्या अंतरंगामध्ये आणले नाही तर ते विचार समाजामध्ये पोहोचवत फिरवाडीच्या किनारपट्टीपासून रासायनिक खालापूर पर्यंत आणि रायगडच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना आपल्या विकासाच्या विचारांना प्रलंबित केलं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक जागा एक घर निर्माण केलं असे 190 विधानसभेचे सन्माननीय माजी आमदार अपंगांचे मित्र म्हणून या क्षेत्रामध्ये आहे असे सन्माननीय आदरणीय श्री मनोहर शेठ भोई साहेबांचं मध्ये बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि सन्माननीय आदरणीय श्री मनोहर शेठ भोई साहेब जे करतील त्यांच्या पाठीमध्ये ठाम राहणारा या तालुक्याचा शिवसेनेचा प्रमुख म्हणून कोण तर अर्थातच संतोषदादा ठाकूर यांचं अग्रस्थानी नाव आहे आणि म्हणूनच आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेमध्ये केला जात आहे। मी विनंती करेन सन्माननीय सुशांतजी तांडेल प्रमुख आयोजक वैभवजी कडू यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित करावा। एकदा जोरदार टाळ्याने आपण दादांचं या ठिकाणी सन्मान समर्पित करूयात। चलूया सामन्याच्या दिशेनं। यावेळेस बॅकफुटला येऊन पुल करण्याचा प्रयत्न केला खरा परंतु टायमिंग नाही आहे। चांगली गोलंदाजी धनेशनं आतापर्यंत 7 चेंडू टाकले आहेत। यावेळेस चांगली गती चांगलं नियंत्रण अगदी जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल। बऱ्याच अंशी आपण फलंदाजांवर दबाव टाकतो पण गोलंदाजांचा काळ फार कठीण आलाय क्रिकेटच्या खेळामध्ये। यावेळेस पूल केलाय पॉवर जनरेट केली आहे डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरून जाणार। यावेळेस अफलातून स्ट्रोक 6 धावा। झाले किती आले किती परंतु बाळासाहेबांनी इतक्या केसेस अंगावर घेतल्या परंतु अटक करण्याचा प्रयत्न त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच झाला नाही। तेवढी हिम्मत कोणी कधी दाखवली नाही। इतका दरारा एका बोटावर मुंबई थांबवण्याची ताकद आपल्या मराठी माणसामध्ये अर्थातच बाळासाहेबांमध्ये होती आणि म्हणूनच आज त्यांच्या जाण्यानंतर देखील रखरखते जे विचार आहेत ते तमाम शिवसैनिकांच्या मनामध्ये आपण पाहतोय। मित्रांनो इथे सामन्याला कलाटणी लागली आहे षटकारानं सामना फिरवलाय। पुढचा बॉल यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल अपील केलाय पेटाळून लावले अंपायरनं। चांगली गोलंदाजी केली 8 चेंडू अजूनही 31 धावांची गरज आहे। तमाम प्रेक्षक वर्ग अगदी कटाक्षानं तग लावून या सामन्याच्या प्रत्येक चेंडूकडे लक्ष ठेवतोय। सामना कठीण झालाय संघर्ष करावा लागेल। कठीण काळामध्ये स्वतःला सांगा की अजून सामना संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये। तुम्हाला जिंकायचं असेल ना तर मेहनत करावी लागेल। पूल केलाय यावेळेस तडाखा दिलाय यावेळेस तडाखा दिलाय आणखी एक षटकार। गोलंदाजी जर आवडली असेल तर रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। एका हाती यावेळेस किल्ला लढवतोय। आठवतात त्या ओव्या
की भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला कोणी अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे. पुढचा बॉल सिंगल, सिंगल धाव घेतली आहे. काय फलंदाजी केली आहे, कमबॅक केलंय खेळाडूंना, जबरदस्त बॅटिंग. 6 चेंडू 24 धावांची गरज आहे. विचार करायला भाग पाडलंय. 42 धावांमध्ये 35 धावांचं योगदान हे रोहित घरत याचं आहे. 14 चेंडू मध्ये सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय सुनील पाटील साहेबांचं शुभ आगमन आहे. त्यांच्या उपस्थितीचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आलेल्या प्रत्येक मान्यवराला आदरातिथ्य सन्मान देत आहोत. तदनंतर घनश्याम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. उरण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान या सोहळ्यामध्ये या ठिकाणी केला जातोय. ही संस्कृती आहे, आमची ही ओळख आहे. कोणी येऊ का, आपण सन्मान त्यांना मात्र समर्पित करतो. तदनंतर घनश्याम पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. शिवप्रेरणा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ओनर म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय सदानंद पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा देखील सन्मान. तदनंतर निष्ठावंत शिवसैनिक सन्माननीय भूपेंद्र भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांना देखील सन्मान समर्पित केला जाईल. चलूया मैदानाच्या दिशेनं. 6 चेंडू 24 धावा. आलाय पप्पू यावेळेस. ओ हो हो, क्लासिकल कॉपी बुक स्टाईल आलाय फटका. पहिला चेंडू गेलाय सीमा पार, चौका. ओ हो हो, क्या बात है. सलग दुसऱ्या चेंडूला पाठवलंय सीमा पार, षटकार. रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात आयोजन कोणाचा आहे, आयोजन कोणाचा, आयोजन कोणाचा. आमचे 4 चेंडू 14 धावांचं लक्ष शिल्लक आहे. सामना संपलेला नाहीये, कारण अजून तुमच्या विजयाच्या टाळ्या या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळाल्या नाहीत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रोहितमय संघर्ष मैदानावर बघतोय. क्या बात है, अप्रतिम अद्भुत सामना सुरू आहे. आता खरोखरच रंगातच आली आहे मॅच, परंतु रंगाचा बेरंग होईल का. पप्पू या ठिकाणी एक काटा फेकेल का आणि त्या काट्यामध्ये रोहितची विकेट अडकेल का, हा प्रश्न तमाम प्रेक्षकांच्या मनात आहे. अप्रतिम फलंदाजी. चार चेंडू 14 धावा. पप्पूला केलंय टार्गेट. कॅप्टन वर केलाय अटॅक. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. यावेळेस अप्रतिम अद्भुत, क्या बात है, क्या बात है. मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. का होऊ नये. 50 धावा पूर्ण केल्यात रोहित या फलंदाजानं. काय आवाज झाला. अप्रतिम फायटिंग, अद्भुत सामना. पप्पूला केलंय टार्गेट. 3 चेंडू 8 धावा. सीमारेषेपासून थोडस लांब हो मित्रांनो. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट फटका. पॉइंटच्या डोक्याच्या वरून सीमारेषेच्या दिशेने जातोय. खेळाडू पोहोचलाय का, तिथे मात्र एक धाव
आणि पाहता क्षणी दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2-6 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक नन्ही चींटी चढ़ती है दाना लेकर दीवारों के ऊपर, चढ़ती है गिरती है 100 बार फिसलती है, आखिरकार उसकी कोशिश बेकार नहीं होती क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ओ हो क्या बात है. ओहो जल्लोष डीजे डीजे. तसाच उचलून आणणार आहे. तो पात्र आहे त्याच्या कामगिरीसाठी. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात है. अगदी डोक्यावर उचललंय तमाम प्रेक्षकांनी. क्या बात है.